हॅलो, आज मी एक स्पेशल दम बिर्याणी करणार आहे। ऍक्च्युली माझ्या चॅनलवर मी ट्रिपचे काही फोटो टाकलेले आहेत, बोरगिरी ते भीमाशंकर। पण आता मी आखाड महिना पण चालू आहे, त्यामुळे मी एक चिकनची दम बिर्याणी करणार आहे। आखाड महिन्याचा शेवटचा दिवस आहे, स्पेशल संडे आहे। आपल्याला त्यासाठी प्रथम मी 3 किलो चिकन घेतलेला आहे। मला 3 किलोची चिकन बिर्याणी करायची आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे 3 किलो चिकन स्वच्छ धुवून पाण्याने सुकवून घेतलेले आहे। त्यामध्ये एक 3 चमचे तरी अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे। ऍक्च्युली घरचीच करायची, कारण जी विकतची असती त्याने नंतर टेस्ट लागत नाही। अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी 2 चमचे हळद टाकणार आहे मी। मॅरिनेट करायला दही पण टाकणार आहे, 1 वाटी, मोठी वाटी दही टाकणार आहे। एक साधारण 3 ते 4 तास मी मॅरिनेट करणार आहे। पाहुणे संध्याकाळी जेवायला येणार आहे, त्याच्यामुळे आज मी सकाळीच एक 12चा टायमिंग आहे, ते मॅरिनेट करून ठेवणार आहे। थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे, कस्तुरी मेथीने पण टेस्ट वाढते। थोडीशी चोळून घ्यायची अशी। आणि बिर्याणी मसाला घेणार आहे, तो पण थोडासा टाकायचा। शेवटी मीठ घालणार आहे। एक साधारण 4 चमचे मीठ टाकलेलं आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि एक 4 ते 5 तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहे। ते मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये टाकून फ्रीज मध्ये ठेवणार आहे। आखाड म्हणलं की स्पेशल माणसांना वेगवेगळं काहीतरी छान खाऊशी वाटतं, आणि माझ्या घरात माझी जी दम बिर्याणी आहे ती खरंच खूप सगळ्यांना आवडते। आणि आज स्पेशल पाहुणे येणार आहे संध्याकाळी, त्याच्यामुळे मी ही तयार केलेली आहे। पूर्ण हे मॅरिनेट करून ठेवायचे एक 4 ते 5 तासांसाठी। आता आपण प्रथम तेल टाकून कांदा फ्राय केलेला आहे। त्यानंतर एक 2 टोमॅटो टाकून टोमॅटो पहिले फ्राय करून घेतले। मग आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते थोडंसं हलवायचंय आणि ह्या पातेल्यामध्ये टाकून द्यायचे। हे संपूर्ण हलवून घ्यायचंय मग, आणि मीडियम गॅसवर ते पूर्ण, पाणी पण टाकायचं नाही त्याच्यामध्ये, मीडियम गॅसवर ते शिजून जायचे। एक 70 ते 80% चिकन शिजलं पाहिजे, कारण बिर्याणीमध्ये पण एक 15 ते 20 मिनिटं चालू राहणार, त्याच्यामुळे बिर्याणीमध्ये पण आहे ना ते 20% शिजून जातं। एक अर्ध्या तासासाठी मंद आचेवर हे चिकन 70 ते 80% शिजून घ्यायचे। एक 1.5 किलोच्या तांदूळासाठी आपण हे एक अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे एक 10 ते 12 तांबे पाणी आहे। मी असा अंदाज देते। थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये, कारण भात हा सुटसुटीत होतो। त्यामध्ये 5 ते 6 तमालपत्र, शहाजिरे आहेत, लवंग आहेत, त्यामध्ये थोडीशी दालचिनी, थोडेसे वेलदोडे आहे, शहाजिरे, 1.5 किलोच्या तांदळाला साधारण अर्धा लिंबू आपण ह्याच्यामध्ये पिळून टाकणार आहे, आणि एक 7 ते 8 चमचे मीठ। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी हे तांदूळ जे आहे ते एक अर्धा तास तरी सोक करायला ठेवले होते, त्याच्यामुळे तांदूळ जो आहे तो जास्त फुगतो। आता हा याच्यामध्ये टाकायचा।
तांदूळ टाकल्यानंतर हा एक तांदूळ 70 ते 80% हा पण शिजवून घ्यायचा. मी हा राईस जो आहे तो दावतचा बिर्याणी वापरलेला आहे. 1.5 किलो वापरला होता. आणि हा बघा, हा राईस शिजत आलेला आहे. एक 80% शिजलेला आहे. चिकन साधारण 80% शिजलेलं आहे आपलं. त्यानंतर राईस जो आहे, राईस पण 80% शिजवलेला आहे. एकदम मोकळा आपण काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये बिर्याणी करायला एक 10 ते 12 कांदे कापून घेतलेले आहेत. पहिल्यांदा कांदा छानसा परतून घ्यायचा आहे आणि नंतर एक 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा आता बघा एक 5 ते 10 मिनिटानंतर लालसर परतला गेलेला आहे. कांदा परतल्यानंतर हे जे आपण टोमॅटो कापून ठेवले होते, टोमॅटो चांगल्या तेलामध्ये फ्राय करायचे. एक 2 ते 3 मिनिटं फ्राय करायचे. आता आपण बिर्याणीमध्ये मसाला टाकणार आहे. 1 चमचा हळद. हे जे तिन्ही पण मसाले आहे ते घरचे मसाले आहेत. आमच्या सासूबाई घरीच मसाले करतात, त्याच्यामुळे आम्ही कोणताही मसाला विकत आणत नाही. फक्त बिर्याणी जो मसाला आहे तो मसाला फक्त विकत आणतो. ह्याचे 3 चमचे, ह्या मसाल्याचे 2 चमचे आणि ह्याचे 2 चमचे असं आपण मसाले टाकणार आहे. आपला कांदा परतत आलेला आहे. कांदा तर परतले, तर टोमॅटो पण परतले आहे. आणि हे सगळे जे मसाले आहेत, थोडीशी हळद आणि हे सगळे एकत्र केलेले मसाले हे तेलामध्ये छानसे फ्राय करायचे. एक साधारण, मी ऍक्च्युली तुम्हाला सांगितलं नाही, साधारण ही बिर्याणी जी आहे ती 8 ते 10 माणसांसाठी सफिशियंट आहे. ऍक्च्युली पाहुणे येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही मटनचा रस्सा पण केलेला आहे, भाकरी पण आहे, पण त्याच्यासोबत ही छानशी दम बिर्याणी केलेली आहे. त्याच्यामध्ये अजिनोमोटो जो आहे तो 1 चमचा टाकलेला आहे. अजिनोमोटोचा जास्त वापर नाही करायचा, कारण अन्नामध्ये जास्त त्याचा वापर करत नाही. ते जे आहे थोड्या प्रमाणात वापर करायचा. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं वाटण टाकणार आहे. वाटण म्हणजे थोडंसं खोबरं घेतले, 2 वाट्या खोबरं, एक 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत आणि हे पूर्ण तेलामध्ये फ्राय करून अद्रक लसूण पेस्ट सगळं एकत्र करून कोथिंबीर करून त्याचे वाटण वाटलेले आहे. ऍक्च्युली सगळ्या रेसिपीमध्ये दम बिर्याणीची जे आहे त्याच्यामध्ये वाटण शक्यतो कोणी घालत नाही, पण दम बिर्याणीमध्ये वाटण असले ना की त्याच्यामध्ये पूर्ण फक्त भाताची आणि चिकनची टेस्ट येत नाही, त्याच्यामध्ये मसाल्याची पण टेस्ट छान येते. आता 2 ते 3 मिनिटं मसाला छान परतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे वाटण एक 5 ते 6 चमचे टाकते. कारण वाटण जर जास्त असेल तर दम बिर्याणी जी आहे ती खूप छान लागते. छानसं परतून घ्यायचे. चिकन जे आहे शिजवलेले ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. चिकन मध्ये आपण शिजवताना काहीही पाणी टाकलेलं नाहीये, कारण जेव्हा त्याला मॅरिनेट केले होते तेव्हा त्याला आपोआप पाणी सुटले होते. पूर्ण असं सॉफ्ट चिकन झालेलं आहे. हे पण छानपैकी याच्यामध्ये परतून घ्यायचे. आता हे जे वाटण आपण टाकले होते ते एकदम छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स झाले चिकनमध्ये. आता हे असेच ठेवायचे आणि एका साईडला मी कोळसा हा मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे गॅसवर. आता हा जो शिजलेला राईस आहे तो मी या मसाल्यामध्ये टाकते आणि हा पूर्णतः ह्याच्यामध्ये पसरून घ्यायचंय.
जो मी कोळसा तुम्हाला दाखवलेला आहे तो कोळसा थोडासा मीडियम फ्लेमवर आपण ठेवलेला आहे. थोड्या वेळाने तो कोळशाचा पण त्याच्यामध्ये मी तो फ्लेवर देणार आहे. पूर्ण ही बिर्याणी आहे. काही काही जण लेअरची बिर्याणी करतात, ती पण छान होती, पण मी ह्या पद्धतीने करते. पूर्ण हे तांदूळ जे आहे मोकळे करून घ्यायचे. आणि तसा हा दावतचा राईस आहे आणि फुल अख्खा राईस आहे, त्याच्यामुळं हा पूर्ण सुटसुटीत आणि लांबसर मोकळा होतो. आता पूर्ण राईस पसरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मी 2 कलर केलेत. एक हिरवा कलर केलेला आहे आणि एक रेड कलर केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा पसरून घ्यायचा आहे, कारण हा कलर जो आहे नंतर आपण ही बिर्याणी जी तव्यावर ठेवणार आहे त्याच्यामुळे तो नंतर पूर्ण राईसमध्ये पूर्ण पसरतो. तो कलर एका जागी राहत नाही. त्यानंतर पुदिना घेतलाय. पुदिन्याचा पण फ्लेवर छान लागतो. पूर्ण पुदिना टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि आपण गावरान तूप घेतलेले आहे. एक वाटीभर मी तूप सगळीकडे असं पसरवून टाकले. आता जो कोळसा आहे तो कोळसा एका वाटीमध्ये मी काढलेला आहे आणि त्यामध्ये छानशी तुपाची धार टाकायची आणि लगेच एका साईडला तवा ठेवलेला आहे. ही जी बिर्याणी आहे पातेलं जाड आहे. खाली जरी पातेलं जाड असेल तरी बिर्याणी तशी जर ठेवली पातेलं गॅसवर तर लागते. त्याच्यामुळं तवा ठेवायचा. तव्यानंतर तवा जर एक 10 मिनिटं तापून द्यायचा चांगला आणि त्यानंतर फ्लेम मग 10 मिनिटानंतर कमी करायची. एक 15 ते 20 मिनिटं हे पातेलं ह्याच्यावर ठेवायचे. कोळसा टाकलेला आहे त्याच्यामुळं छानपैकी धूर सुटलाय त्याच्यामधून. एकदम मस्त बिर्याणी होते. आता हे एक मीडियम गॅसवर 20 मिनिटं ठेवून द्यायचे. झाकण काढून घ्यायचे. आता ही जे धूर आहे तो बाहेर न जाण्यासाठी आपण पेपर ओला केलेला आहे, न्यूजपेपर, आणि त्याच्यावर मग हे झाकण ठेवायचे. म्हणजे याच्यातली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही. आणि चिकन झालं, तांदूळ जे 80% शिजून घेतलेले ते ह्याच्यामध्ये एक 20 मिनिटं कमी गॅसवर ते पण तव्यावर ठेवलेले आहे. त्याच्यामुळे तो मस्तपैकी फुलल राईस अजून. हॅलो, आपली छानशी अर्ध्या तासाने बिर्याणी उघडलेली आहे आणि छान मस्तपैकी बिर्याणी झालेली आहे. हे पहा, मस्त छान कलर पण. स्पेशल बिर्याणी आणि हे स्पेशल पाहुणे. कशी झाली बिर्याणी? मस्त. अरे वा 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 वा.